आजची आपली रेसिपी आहे व्हेज हक्का नूडल्स। त्यासाठी लागणारं साहित्य आहे गाजर, कांदा, शिमला मिरची आणि ही कॅबेज आणि मीठ, विनेगर, चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो केचप आणि हे मी कुठलीही चायनीज डिश बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करते। तर हे आहे ऑलिव्ह ऑइल, साधं तेल आणि ह्या सगळ्या भाज्या मुलं खात नाहीत म्हणून आपण ह्या सगळ्या चॉप करून बारीक चॉप करून आणि मग नूडल्समध्ये टाकणार आहे। आता आपण या कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण थोडं ऑइल ॲड करणार आहे। यामुळे नूडल्स एकमेकांना चिटकणार नाही आणि थोडं मीठ त्यामध्ये आपण घालणार आहे। हे पाण्याला उकळी येईपर्यंत आपण थोडा वेळ थांबणार आहोत आणि मग त्यामध्ये नूडल्स ॲड करणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व भाज्या बारीक ह्या आता बऱ्यापैकी शिजलेली आहे। यापेक्षा जास्ती आपण शिजू नाही देणार आहे, कारण की त्या गाळल्यानंतर परत त्याच्यामध्ये शिजण्याची प्रक्रिया ही थोडा वेळ सुरूच राहते। आता आपण हे सर्व गाळून घेणार आणि त्यावर थोडं थंड पाणी ॲड करणार, म्हणजे की त्या एकमेकांना चिटकणार नाही आणि त्यांची जी शिजण्याची प्रक्रिया आहे ती थांबून जाईल। आपल्या नूडल्स सुद्धा अशा मोकळ्या होतील। आता आपण यामध्ये ऑइल ॲड करणार। हे मी ऑलिव्ह ऑइल वापरलेलं आहे। आता आपण ह्या सगळ्या चॉप केलेल्या भाज्या ज्या आहेत त्या घालणार। हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपल्या भाज्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत। ओव्हर कुकिंग आपल्याला नाही करायचं आहे त्याचं। त्यानंतर त्यामध्ये रेड चिली सॉस आपण घालणार, साधारणतः 2 चमचे आपण घालूया। सोया सॉस 2 चमचे, टोमॅटो केचप 1 मोठा चमचा आणि थोडंसं विनेगर। आता हे आपण मिक्स करून घेऊया। आपण बारीक भाज्या टाकल्यामुळे याची टेस्ट सुद्धा छान येते आणि मुलांना यातल्या भाज्या काढायला चान्सच मिळत नाही। हे बघा, आपल्या नूडल्स कशा सुंदर मोकळ्या झालेल्या आहेत। आता हा आपण यामध्ये ॲड करणार आहे। फ्लेम आपण थोडी मोठीच ठेवूया, कारण कुठलीही चायनीज रेसिपी ही मोठ्या फ्लेमवर केली तर चांगली होते। हे बघा, आता आपल्या ह्या नूडल्स पूर्णपणे रेडी आहेत। हे बघा, ह्या आपल्या गरमागरम आणि खमंग अशा नूडल्स रेडी आहेत। तुम्हाला माझी डिश कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा।